नमस्कार मंडळी, मी शारदा इंट्युटिव्ह टॅरो रीडर स्वागत करते तुमचं आपल्या चॅनलमध्ये शारदा स्पिरिच्युअल जर्नी. आणि आज मी तुमच्यासाठी एक छानशी रीडिंग घेऊन आलोय. तुमच्याबद्दल केलेलं भाकीत सत्य होते, कारण तुम्ही खूप पवित्र सोल आहात असं कोणीतरी दर्शवलेलं असेल, कोणीतरी तुम्ही पत्रिका काढली असेल, किंवा तुम्ही ॲस्ट्रोलॉजर्सनी सांगितलेलं असेल, किंवा टॅरो रीडिंगमधून सांगितलेलं असेल, कुणीही, किंवा तुम्हाला असं कोणत्याही ह्याच्यामध्ये तुम्हाला काही असं तुमच्याबद्दल सांगितलेलं असेल, भविष्याची भविष्यवाणी असेल की तुम्ही अशा अशा कोणत्या क्षेत्रात पदार्पण कराल, किंवा असं काहीतरी वेगळं असं क्षेत्र असेल ज्यामध्ये तुम्ही पदार्पण करणार, किंवा तुमच्या करिअरबद्दल असेल, तुमच्या भविष्याबद्दल असेल, तुमच्या बिझनेसबद्दल असेल, तुमच्या आयुष्याबद्दल असेल, असं काही तुम्हाला सांगितलेलं असेल तर ते सत्य होते. जे भाकीत आहे ते सत्य होते. तर बघूया. किंवा असं अशा काही घटना असतात जिथं बघा भंडारा वगैरे हे केलेला असतो, किंवा काही गोष्टी सांगितलेल्या असतात की असं होणार आहे, किंवा असं अशा काही गोष्टी आहेत, घटना, तर त्या होत आहेत. जे सांगितलेलं आहे ते सत्य होते. तर ते बघूया आपण काय आहे तुमच्याबद्दलचं, असं कोणतं सत्य आहे, असं भाकीत आहे जे सत्य होते. तर बघूया आपण. तुम्ही टीचर्स टीचर्स असेल, तुम्ही शिक्षक असाल, तुमच्यासाठी जे भाकीत आहे, म्हणजे तुम्ही जर शिक्षकाची परीक्षा देत असाल, म्हणजे तुम्ही शिक्षक असाल, हाय प्रिस्टीज सुद्धा मला इथं दिसते. हाय प्रिस्टीज म्हणजे जी ज्ञानाने परिपूर्ण आहे, आणि तिला एका, म्हणजे तुम्ही शिक्षक असं तुम्ही जॉब बघत असाल, तुम्ही जॉब करत असाल, किंवा तुम्ही शैक्षणिक क्षेत्रामध्ये पदार्पण करण्यासाठी, मी काही तुम्हाला म्हणलं कुठल्या तरी क्षेत्रामध्ये पदार्पण करण्यासाठी तुम्हाला काही गोष्टी सांगितलेल्या असतील, किंवा तुम्हाला दाखवलेलं असेल की तुम्ही या क्षेत्रात पदार्पण करणार आहात, किंवा जे ज्ञान आहे ते तुमच्याकडे येते. मग ते आध्यात्मिक असू दे, किंवा करिअरच्या बाबतीत असू दे, कोणत्याही बाबतीत असू दे, जे शैक्षणिक आहे, जे ज्ञान तुमच्याकडे येणार आहे, किंवा तुम्ही या शैक्षणिक ह्याच्यामध्ये पदार्पण करताय, तुम्हाला ह्याच्यामध्ये चान्स आहे, तर असं खूप इम्पॉर्टंट असं काहीतरी खूप महत्त्वाचं असं तुम्हाला असं मेसेज तुम्हाला याच्यातून दिला गेलेला असेल, खूप बाकी तुमच्यासाठी दर्शवलेलं असेल की तुम्ही भविष्यामध्ये काही ज्ञान द्याल, स्पिरिच्युअल ज्ञान असेल, किंवा तुम्ही गुरुभूमिकेमध्ये जाल, असं कोणीतरी भाकीत केलेलं असेल, तुमच्या पत्रिकेवरून असेल, किंवा इथं कोणत्याही माध्यमातून असेल की तुम्ही हायप्रिस्टच्या भूमिकेमध्ये जात आहात, तुम्ही जाणार, किंवा तुम्ही या क्षेत्रामध्ये तुमचं नाव लौकिक होईल, तुम्ही हे करू शकताय. आणि तुमच्याबद्दल तुम्हाला म्हणजे एक अवेकनिंग जी आहे, जी अवेकनिंग म्हणजे गुरुभूमिकेमध्ये तुम्ही जाताय. साक्षात दत्तगुरूंचा आशीर्वाद असेल, दत्तगुरूंनी सुद्धा तुम्हाला खूप आशीर्वाद दिलेले आहेत. आणि तुमचे गुरुसुद्धा दत्तगुरू असतील, जर तुम्ही स्पिरिच्युअलिटीमध्ये असाल, आध्यात्मिक जर्नीमध्ये असाल, तर दत्तगुरूंच्या आशीर्वादाने सुद्धा तुम्ही तुमचं गुरुबळ जे आहे ते सुद्धा स्ट्रॉंग होते. आणि गुरुभूमिकेमध्ये तुम्ही जाणं, असं जे भाकीत जे केलेलं असेल तर ते सत्य होते. ते सत्य होते. तुम्ही गुरुभूमिकेमध्ये जाताय, हे जे तुमच्याबद्दलचं भाकीत आहे ते सत्य होते. मग ते कोणत्याही माध्यमातून असू दे, कोणत्याही माध्यमातून तुम्ही काहीही शिकवत असाल, कोणतंही असेल, कोणतंही, म्हणजे अगदी सगळंच जे काही असेल तुम्ही शिकवत असाल, तुमच्याशिवाय इतर कोणत्याही एका व्यक्तीला काय असेल तुम्ही शिकवता. आईसुद्धा लेकराला शिकवतेच, आहे की नाही. तर ते शिकवत असताना जे काही अवेकन्स आहे ते तुमचे होत आहेत. इनर कॉल जे आहे, इंट्युएशन्स जे आहेत, ते इंट्युएशन्स तुमचे हे होत आहेत. हायली इंट्युएशन्स तुम्हाला येत आहेत, ते तुम्ही ऐकताय, ते तुम्ही घेताय. महाअवतार बाबाजी. आणि बघा, तुमच्याबद्दल केलेलं भाकीत जे आहे ते सत्य होते, कारण तुम्ही अशी सोल आहात जी खूप पॉझिटिव्ह आहे, जी खूप खरी आहे, आणि जी अशी आहे जी ध्यानाने, योगाने परिपूर्ण झालेली आहे. आणि तुमच्याबद्दलचं हेच भाकीत आहे की तुम्ही गुरुभूमिकेमध्ये येत आहे. तुम्ही समाजासाठी, तुम्ही इतरांसाठी एक काहीतरी वेगळा
धडा तुम्ही एक पुढं नेताय, काहीतरी वेगळं शिकवताय तुम्ही, किंवा एक काहीतरी तुम्ही समाजासाठी वेगळं काहीतरी देताय. आणि हे जे भाकीत आहे हे सत्य होतंय, कारण तुमची वाणी खूप स्ट्रॉंग आहे. तुमच्या वाणीमध्ये ताकद आहे. तुमच्या शब्दांची उंची स्ट्रॉंग आहे, उंची खूप मोठी आहे. आणि तुम्ही तुमच्यामध्ये इतर इतर जसं स्वतःबद्दल तुम्हाला स्वतःवर प्रेम आहे, तसंच इतरांवर सुद्धा तुमचं प्रेम आहे. तुमच्या मुलांवर, तुमच्या लेकरांवर जसं तुमचं प्रेम आहे, तसंच इतर लेकरांवर प्रेम आहे. प्रत्येकाच्या कोणताही हे असेल तर तुम्हाला खूप हे झाल्यासारखं होतं की नाही, त्या लेकराला किंवा त्या ह्याला त्रास नाही झाला पाहिजे. तर अशा ह्याच्यापर्यंत म्हणजे समाजापर्यंत एक चांगला मेसेज देण्यासाठी एक कणखर, एक खंबीर, एक स्ट्रॉंग पर्सनॅलिटी जी हवी असते, जी शांतता आहे, ज्याच्यामध्ये दिव्यता आहे, गुरुभूमिकेचे गुण आहेत, आणि समाजापर्यंत एक नाविन्यपूर्ण गोष्ट नेण्यासाठी जी परिपूर्ण आहे, जी गुणवत्ता जिच्यामध्ये आहे ती तुमच्यामध्ये आहे. म्हणूनच तुम्हाला इथं तुमच्यासाठी तुमच्याबद्दल असं केलेलं जे भाकीत आहे ते इथं सत्य होते. म्हणजे तुमच्यातली जी कलात्मकता आहे ती वाढते, क्रिएटिव्हिटी वाढते, आणि त्यामुळेच तुमच्यासाठी जे भाकीत केलेलं आहे ते खरं होते. आणि जे गुरु तुमच्यातलं गुरुबळ वाढते, गुरुभूमिकेमध्ये तुम्ही जाताय, आणि हे भाकीत सत्य होते. तुमच्याबद्दलचं कोणतं भाकीत आहे जे केलेलं आहे जे सत्य होते, आणि ते म्हणजे चॅरिटी आणि कनेक्ट विथ जी चॅरिटी म्हणजे तुम्हाला आवडत असेल दानधर्म करणं, सेवा करणं, दुसऱ्या समाजासाठी काय करतं, समाजासाठी काहीतरी करणं म्हणजेच दुसऱ्यांवर प्रेम करणं असं असतं. स्वतःवर प्रेम करणं म्हणजे योग, ध्यान या सगळ्यांना करून तुम्ही एक तुमच्यातली सोल जागृत केली आहे, तुमच्यातला आत्मा जागृत केला आहे तुम्ही. आणि आता तुम्ही जे करताय ते समाजासाठी करताय, किंवा समाजामध्ये तुम्ही या वयानंतर किंवा या कालावधीनंतर तुम्ही समाजासाठी एक वेगळं काहीतरी तुम्ही करताय. मग तुम्ही दानधर्म करताय, सेवा करताय, तुम्ही काही आश्रम वगैरे सुद्धा चालवत असाल, चॅरिटी ट्रस्ट तुम्ही चालवत असाल, आणि याच्या माध्यमातून तुम्ही खूप मुलांना किंवा वृद्ध लोकांना असेल, खूप अशा लोकांना जी अशी मुलं आहेत ज्यांना शिक्षणामध्ये खूप अडथळे येत आहेत, त्यांच्यासाठी मदत करताय, किंवा स्पिरिच्युअलिटीमध्ये तुम्ही काम करताय, सेवा करताय, भक्ती या माध्यमातून लोकांना एकत्र आणताय. अशा गोष्टीसुद्धा जे बाकी तुमच्यासाठी केलं होतं ते सत्य होते. तर तुम्ही दानधर्म करताय म्हणजे तुमची सगळी तुमची जी पर्सनॅलिटी आणि तुमचं जे आयुष्य हे जे आहे खूप स्ट्रॉंगली इम्प्रूव्ह होते सगळं. आणि तुम्हाला ज्या ज्या इच्छा तुमच्या म्हणजे तुम्हाला सांगितलं गेलेलं होतं की तुमच्या हातून हे होणार आहे, तर ते होणार आहे. तर हे सत्य होते आता, म्हणजे ते कोणत्याही माध्यमातून तुम्हाला सांगितलेलं असेल तर ते सत्य होते. जे पॉझिटिव्हली आहे, सकारात्मक आहे, तर ते सत्य इथं होते. आणि तुमची प्रार्थना, तुमची भक्ती, तुमची चॅरिटी रंग घेते आता. आणि त्या माध्यमातून ज्या गोष्टी तुम्ही मागितलेलं होतं, किंवा तुम्ही जी चॅरिटी आणि जे दानधर्म, जी सेवा तुम्ही केली, ज्यासाठी केली की चांगल्या एका हेतू किंवा चांगला मनामध्ये एक हे धरून तुम्ही केलेलं होतं, तर त्याचं सुद्धा जे रिफ्लेक्ट आहे, जे फळ आहे, जे चांगलं कर्म केलं त्याचा जो प्रसाद आहे, त्याचं जे फळ आहे ते तुम्हाला इथं दिलं जाते. आणि हा मेसेज आहे तर तुमच्याबद्दलचं केलेलं बाकी सत्य होते, कारण तुम्ही खूप पवित्र सोल आहात. एवढी छान अशी सोल आहे, ती महातार बाबांसारखी आहे, अशी सोल आहे जी ज्ञानी आहे, परिपूर्ण आहे, खरी आहे. तर त्यांच्यासारखी सोल जर आहे तर तिला एवढी नाविन्यपूर्ण आहे, तर तुम्हाला तुमच्याबद्दलचं माहिती ते सत्य होणारच, कारण सत्याचा आवाज आहे हा. आणि तुमचा आवाज जो आहे, जर तुम्हाला कोणीतरी सांगितलं असेल की तुम्ही वाणीमधून म्हणजे तुमच्या आवाजातून तुमची ओळख, जसं लता दीदी कसं म्हणत आहे की नाही, मेरी आवाज ही पहचान आहे, तसं तुमचा आवाज हीच तुमची ओळख बनेल, असं सुद्धा तुम्हाला कोणीतरी भाकीत केलं असेल, सांगितलं असेल. तुम्ही जे सत्य बोलता किंवा सत्यासाठी बोलता, जो आवाज तुमचा आहे, जे ट्रूथ आहे, जे खरं आहे, स्ट्रॉंग घेता तुम्ही, स्ट्रॉंग असं स्टँड घेता की जे आहे ते बोललं पाहिजे, जे केलं पाहिजे, चांगलं काय आहे ते समाजापुढं आणलं पाहिजे, दाखवलं पाहिजे, केलं पाहिजे. आणि सगळ्यांनी एकत्र येऊन नवीन उपक्रम असतील, नवीन गोष्टी असतील, घडवल्या गेल्या पाहिजेत. मग एवढासा म्हणजे अगदी सुईचं टोक असेल किंवा धागा असेल, तरी सुद्धा तो त्या ह्याच्यामध्ये घालण्यासाठी किती तीक्ष्ण नजर हे करायला लागते, ते पटकन जात नाही, त्याच्यासाठी सुद्धा नजर तीक्ष्ण असायला लागते. तसंच तुमचा आवाज तीक्ष्ण आहे,
तसंच तुमचं थॉट तीक्ष्ण आहे, तुमचे विचार तीक्ष्ण आहेत, तुमची वाणी तीक्ष्ण आहे आणि त्यामुळं तुमच्या आयुष्यावर तर वेगळा प्रभाव तो पडतोच, पण समाजावर सुद्धा वेगळा प्रभाव पडतोय आणि पडणार. हे जे बाकी तुमच्यासाठी जे केलं होतं ते ते सुद्धा सत्य होते. आणि तुमचा आवाज म्हणजेच तुमची ओळख आहे हे सुद्धा इथं तुम्हाला सांगितलं जाते. आणि तुमच्याबद्दलचं कोणतं सत्य, जर तुम्ही मोटिवेशनल स्पीकर असाल, तुम्ही गात असाल, तुम्ही अशा काही अभंग, कीर्तन, भजन आणि अशा काही गोष्टी तुम्ही करत असाल, वारी आता सर्व आहे, पांडुरंगांची वारी सुरू आहे हो की नाही, तर या वारीमध्ये तुम्ही इतकं छान मंत्रमुग्ध करणार असं भजन कीर्तन म्हणत असाल, तर ते सुद्धा लोकांच्या लक्षात राहील. म्हणजे तुम्ही सहजतेनं एखादं केलेलं भाषण असेल, एखादं केलेलं व्याख्यान असेल, एखादं गाणं म्हणलेलं असेल, एखादं स्पीच असं सहजपणे म्हणलं असेल, पण लोकांना ते लक्षात राहील. तुमचा आवाज, तुमची वाक्य, तुमचं बोलणं हे लक्षात राहील आणि त्यामुळे ते सुद्धा तुमच्यासाठी केलेलं भाकीत आहे, ही भविष्यवाणी आहे परमेश्वराची, ही सत्य होतीये. हे तुम्हाला इथं सांगितलं जाते. तुमच्यासाठी केलेली भविष्यवाणी आहे, जी तुमची भविष्यवाणी आहे ती तुम्हाला इथं सत्य केली जाते, सत्य होते. चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला नक्की विसरायचं नाही. आणि डिस्क्रिप्शनमध्ये मी माझा नंबर दिलेला आहे. जर पर्सनल रीडिंग हवी असेल तर नक्की मला तिथून मेसेज करायचा आहे. तुमच्याच बद्दल केलेलं भाकीत सत्य होते, कारण तुम्ही खूप पवित्र सोल आहात. इम्प्रेस, मग इम्प्रेस ही कशी पवित्रच असणार आहे की नाही. तुमच्यासारखं म्हणजे तुम्ही गुरुभूमिकेमध्ये येत आहे. मी तुम्हाला इथं तेच सांगितलं. गुरु काय आहे, ही जी लेडी आहे, ही पांढरा तिचा गाऊन आहे आणि त्याच्यावर छान छान अशी फुलं आहेत, एक स्पीकर आहे तिच्या हातामध्ये आणि वाणी आहे, सत्याचा आवाज आहे. म्हणजे तुम्ही एखाद्या मोठ्या स्टेज शो जे असतात, स्टेजवर जे बोलणं असेल, मायकिंग असेल, बोलणं असेल आणि स्टेज डेअरिंग जे तुमच्यामध्ये आहे ते खूप आहे. आणि त्यामुळं तुमच्यासाठी तुमची भविष्यवाणी अशी झाली असेल की तुमच्या वाणीतून, तुमच्या बोलण्यातून, तुमच्या पर्सनॅलिटीमधून तुम्ही वेगळं काहीतरी स्थापित करताय, तुम्ही वेगळं काहीतरी करताय. मग तुम्ही वेगवेगळ्या माध्यमातून लोकांसमोर, मुलांसमोर काहीतरी क्रिएटिव्ह नवीन काहीतरी समोर आणताय आणि त्यामधून सुद्धा तुम्ही वेगळ्या ह्याच्यावर जाताय. तुम्ही गुरुभूमिकेमध्ये येत आहे, एक क्राऊन तुम्हाला दिला जातोय, तुम्ही गुरुच्या ह्याच्यामध्ये येत आहे, तर तुम्हाला हे तुमच्यासाठी जे भाकीत केलेलं होतं हे सत्य होतंय, गुरु होतंय, तुम्ही गुरूंच्या भूमिकेमध्ये तुम्ही जाताय. आणि हे इम्प्रेस म्हणजे ही इम्प्रेस अशीच झालेली नाही, ही सगळे खाच कळगे टप्पे आणि त्रास सोसून इथपर्यंत आलेली आहे. आणि हेच बाकी तुमचं होतं की खूप कष्टातून, श्रमातून तुम्ही एक दिवस, एक क्षण किंवा एक वेळ अशी आयुष्य तुमच्या येणार आहे की तुम्ही तुमच्या आवाजामुळे, तुमच्या गुणांमुळे, तुमच्या वाणीमुळे तुम्ही, तुमचा परिवार, तुमचं कुटुंब हे ओळखलं जाईल. आणि तुम्ही अशी एक ओळख, असं एक नाव जगासमोर, समाजासमोर आणताय, ज्याच्यामुळे एक जडणघडण जी नवीन आहे, आध्यात्मिक असेल, कलेच्या दृष्टीतून कोणातून असेल किंवा क्रिएटिव्हिटीमधून असेल, ती तुम्ही घडवताय. आणि द स्टार काय म्हणलं तुम्हाला, तुम्ही तुमच्या आवाजातून, आणि हे कार्ड इथं झालं बघा, तुम्ही जे दानधर्म करताय, तुम्ही जे बोलताय किंवा तुम्ही तुमचा जो आवाज आहे त्यातून तुम्ही स्टार बनणार आहात. तुम्हाला मी लता दीदींचं उदाहरण दिलं की नाही, मेरी आवाज ही पहचान आहे, तसंच तुमचा आवाज ही तुमची ओळख आहे. आणि तुम्ही कुठंही स्टेज डेअरिंग हे सगळ्या ज्या गोष्टी तुम्ही करता, तुम्ही स्पीच करत असाल, तुम्ही वेगवेगळ्या माध्यमातून, वेगवेगळ्या विषयातून लोकांसमोर येत आहे, तर तुम्हाला तिथं स्टार बनताय. तुम्ही स्टारची ऊर्जा, म्हणजे स्टारच्या ऊर्जेमध्ये तुम्ही येत आहे. एक वेगळा अनुभव, आनंद आणि एक तुमच्यातला उत्साह म्हणजे दुसऱ्याला उमेद देणारा असा आहे. तर तुमच्याबद्दल केलेलं भाकीत की तुम्ही भविष्यामध्ये स्टारसारखे चमकणार आहात, स्टारसारखी तुमची ऊर्जा होणार आहे. तुमचं काय ऑनलाईन तुमचे काय बिझनेस असतील, चॅनल्स असतील यूट्यूबचे किंवा विविध माध्यमातून तुम्ही बाहेर लोकांपर्यंत पोहोचत असाल, तर तिथपर्यंत तुम्ही तिथं स्टार असणार आहात. तुमची तिथं एक वेगळी ओळख आणि तुमचं स्थान असं वेगळं तिथं असणार आहे. ओके, थँक्यू सो मच. चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी माझा नंबर दिलेला आहे, तर तिथून तुम्ही मला पर्सनल रीडिंगसाठी मेसेज करू शकता. कमेंट नक्की करायच्या, कारण कमेंट तुमच्या खूप भारी असतात. त्या कमेंट वाचल्या की मला अजून उत्साह येतो. मग ठीक आहे, थँक्यू सो मच. सेलिब्रेशन, वाव.
बघा 3-3 333 हा नंबर तुमच्यासाठी खूप शो होईल. 333 हा तुम्हाला पुढे घेऊन जाण्यासाठी आहे. तर तुमच्याबद्दल केलेलं भाकी तिथं सत्य होते. तुम्ही सेलिब्रेशन करताय. एखादं असं सत्य आहे, भाकीत आहे, की तुम्ही टॉपला जाताय. तुमच्या क्षेत्रामध्ये तुम्ही टॉपला जाताय. तुमच्या क्षेत्रामध्ये तुम्ही यश मिळवताय. तुम्हाला जे क्षेत्र तुमच्यासाठी दिलं गेलेलं आहे किंवा दिलं गेलेलं असेल, त्यामध्ये तुम्ही टॉप करताय, सेलिब्रेशन करताय. जर तुम्ही टॉपमध्ये आलेले असाल, तुम्हाला एखादं स्थान मिळालेलं असेल, तुम्ही कोणतंही क्षेत्र तुम्हाला मिळेल असेल, मग ते कोणतंही वैद्यकीय क्षेत्र असू दे, मेडिकल क्षेत्र असू दे, किंवा शैक्षणिक क्षेत्र असू दे, औद्योगिक क्षेत्र असू दे, कोणत्याही क्षेत्रामध्ये तुम्ही जर पदार्पण केलेलं असेल, तुमच्यासाठी ते भाकीत केलेलं असेल, तर तुम्ही नाव लौकिकाला नेताय. तुमच्या घराण्याचं, तुमचं स्वतःचं नाव लौकिक करताय आणि तुमच्या स्वतःमुळं तुमचं स्वतः परिवार ओळखला जाईल, हे सुद्धा इथं सांगितलं जातं. आणि या सगळ्याचं सेलिब्रेशन अगदी आनंदानं तुम्ही करताय. कारण तुम्ही खूप पवित्र सोल आहात. पहिलंच आपण सांगितलं, तुमच्याबद्दल केलेलं भाकीत सत्य होते, कारण तुम्ही खूप पवित्र सोल आहात. आणि अशी सोल जी आहे तिच्याबद्दलचं भाकीत सत्य होणं म्हणजे, कारण ही महावतार बाबाजींसारखी अशी सोल आहे जी पवित्र आहे, जी ओमशी कनेक्टेड आहे, जिच्या थॉटवरती काम करते, जी लाखो लोकांना एका सत्याच्या मार्गावर घेऊन चाललेली आहे, स्पिरिच्युअल मार्गावर, आध्यात्मिक मार्गावर घेऊन गेलेली आहे, परमेश्वराशी कनेक्ट करते. आणि जी सकारात्मकतेशी समाजाला, लोकांना कनेक्ट करते. असं सुद्धा तुम्ही करत असाल. तुम्ही अ, अ, तुमच्या सेवेतून, तुमच्या क्रिएटिव्हिटीतून तुम्ही स्वतःला हे करताय. तर इथं तुम्हाला इम्प्रूव्ह होत आहे, तुम्ही इम्प्रूव्ह होत आहे खूप. आणि हॅपीनेस आहे, आनंद आहे. तर तुमच्याबद्दल केलेलं भाकीत सत्य होते आणि आनंद, सेलिब्रेशन आणि एक वेगळा उत्साह तुमच्यामध्ये आता भरभरून येतोय. आणि हा मेसेज तुम्हाला इथं दिला जातोय. तर तुमच्याबद्दल केलेलं सत्य इथं हे भाकीत जे आहे तुमच्याबद्दल केलेली जी भविष्यवाणी आहे ती इथं सत्य होते. मग ते कोणत्याही ह्याच्यामधून असून, आणि एखादी जी अपॉर्च्युनिटी तुमच्याकडे येते, ती अपॉर्च्युनिटी इथं तुम्ही स्वीकारताय. कारण जे क्षेत्र आहे, कोणत्या क्षेत्रात तुम्ही पदार्पण करताय, मी तुम्हाला तेच सांगितलं. तुम्ही कोणतंही क्षेत्र असू दे, तर त्या स्पिरिच्युअल, आध्यात्मिक असू दे, शैक्षणिक असू दे, मेडिकल क्षेत्र असू दे, औद्योगिक असू दे, कोणत्याही क्षेत्रामध्ये तुम्ही प्रवेश करताय, तर ते तुमचं करिअर कोणतंही असू दे, त्या क्षेत्रामध्ये अपॉर्च्युनिटी जी तुमच्याकडे येते, त्यामध्ये तुम्ही प्रवेश करणार आहात. हे बाकी ती भविष्यवाणी अगोदरच केली गेलेली आहे. तर ते तुमची सत्य होते. ती अपॉर्च्युनिटी स्वीकारून तुम्ही पुढे जाताय, कारण तुम्ही गुरु आहात. गुरु भूमिकेमध्ये तुम्ही जाताय. म्हणजे भूमिका कोणतीही असू दे, तुम्ही शिक्षण शिकवत असाल, घेत असाल, काही कला शिकवत असाल, डान्स असेल, गाणं असेल, काही असेल, तुम्ही स्टेज शो करत असाल, मी तुम्हाला इथं सगळंच सांगितलंय. आणि त्यामध्ये त्या प्रत्येक क्षेत्रामध्ये जी अपॉर्च्युनिटी तुमच्याकडे येते ती कॅच करा, स्वीकारा, कारण डिवाइन टायमिंग तुमचा आलेला आहे. आणि अशा डिवाइन टायमिंगमध्ये स्वतःला म्हणजे तुम्हाला खूप असं हे केलं गेलेलं आहे, तयार केलंय. इथपर्यंत असेच आलेले नाहीत, खूप कष्टाने, खूप धैर्यानं आणि खूप सगळ्या संकटांना तोंड देत इथपर्यंत आलाय. तर जी आली अपॉर्च्युनिटी तर ती स्वीकारा, कारण साक्षात परमेश्वर तुमच्याबरोबर आहेत, दत्तगुरू तुमच्याबरोबर आहेत. आणि तुम्हाला, कारण तुम्ही एवढी छान आणि सुंदर पवित्र अशी सोल आहात, म्हणूनच तुम्हाला एवढे आशीर्वाद दिले जात आहेत. ओके, थँक्यू सो मच. रीडिंग कशी वाटली नक्की मला कमेंट करून सांगा. डिस्क्रिप्शनमध्ये मी माझा नंबर दिलेला आहे. तुम्हाला पर्सनल रीडिंग हवी असेल तर मला मेसेज करा. आणि चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू अशा छानशा रीडिंगमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू सो मच. बाय.